हॅलो फ्रेंड्स, मी सिया अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. व्यवसाय म्हटला की त्याचा ग्रोथ किंवा त्याची वाढ फार महत्वाची आहे. ही वाढ होण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो, त्याच्यावर काम करावं लागतं आणि ते नीट इम्प्लिमेंट सुद्धा करावं लागतं. ही झाली एक बाजू. दुसरी महत्वाची बाजू ती म्हणजे ही वाढ व्हावी यासाठी काही गुंतवणूक करायला लागते. श्रम आणि पैसा. आता हा पैसा स्वतःचा असू शकतो किंवा लोन किंवा कर्जाने काढलेला. कर्ज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. त्यापैकी आपण एमएसएमई साठी स्वतंत्र असलेल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आणि त्यापैकी एक स्कीम आज जाणून घेणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहोत एका गव्हर्नमेंटच्या एमएसएमईच्या योजनेबद्दल. योजनेचं नाव ऐकल्यावर बऱ्याच उद्योजकांना आशा वाटते. त्यापैकी ही योजना आहे. पण ही योजना नेमकी कशी आहे, ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत जी काही त्याची हमी होती, जे काही त्याचे लिमिट्स होते, ते वेळोवेळी वाढवले. आणि ते नेमके कोणासाठी आहेत, आपण त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, या संदर्भातली सगळी माहिती आपण या एपिसोडमध्ये घेणार आहोत. आज आपण ज्या योजनेबद्दल बोलणार आहोत, त्या योजनेचं नाव आहे CGTMSE, म्हणजेच क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. म्हणजे काय? जर व्यावसायिक मायक्रो आणि स्मॉल या कॅटेगरीमध्ये येत असतील, तर त्यांना 10 कोटीपर्यंतचं कर्ज हवं असेल, तर अशा कर्जावर बँक हमी देईल. म्हणजेच तुम्हाला तारण देण्याची गरज नाही. आता हे इतकं सोपं आहे का? याचा अर्थ असा आहे का, या कर्जाला गव्हर्नमेंट हमी देणार आहे? तर हे आपण नीट समजून घेऊ. व्यवसाय करत असताना जे काही कर्ज असतं ते 2 प्रकारात मोडू शकतं. पहिलं म्हणजे कॅपेक्स, म्हणजे तुम्हाला जर मशिनरी घ्यायची आहे, ॲसेट्स घ्यायचे आहेत, तर तो एक प्रकार. किंवा दुसरा प्रकार ऑपरेशनल एक्सपेन्सेस, म्हणजे तुम्हाला व्यवसायासाठी रॉ मटेरियल घ्यायचं आहे, तुम्हाला डेटर्सचा नंबर ऑफ डेज मॅनेज करता येत नाहीये, वर्किंग कॅपिटलचा गॅप तयार होतोय, तर अशा वेळी दुसऱ्या पद्धतीचं कर्ज घ्यावं लागतं. आता या दोन्ही कर्जांच्या मध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला तुमच्या वतीने बँकेला हमी देते. त्यामध्ये 75 ते 85% रक्कम सरकार बँकेला परत करते, जर व्यावसायिकाने काही कारणास्तव ते परत केले नाही तर. याचाच अर्थ कोलॅटरल, म्हणजेच तारण नसलं तरी तुम्हाला, म्हणजे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला कर्ज मिळू शकतं. जर बँकेला खात्री वाटली तर सीजीटीएमएससी योजना राबवता येते. तर सीजीटीएमएससी स्कीमचे नेमके फायदे काय आहेत? व्यावसायिक जो असतो त्याला तारण न देता कर्ज मिळवता येतं. नवीन उद्योजकांसाठी तर हा मोठा दिलासा आहे. याची कर्ज मर्यादा पूर्वी 50 लाख होती, ती 1 कोटी केली आणि आज 10 कोटी आहे. यामध्ये महिला, अनुसूचित जाती, जमातींसाठी विशेष प्राधान्य दिलंय. पण मग ही स्कीम घेणं इतकं सोपं आहे का? प्रत्यक्षात काय होतं? योजना ऐकायला अतिशय आकर्षक आहे. पण ॲक्चुअल जेव्हा आपण ते अप्लाय करायला जातो, तेव्हा बँकेचा विश्वास किंवा कॉन्फिडन्स मिळवणं आणि त्यासाठी लागणारी तयारी आपण परिपक्व असणं फार महत्वाचं आहे. बँका कधीही सरकारने हमी दिली आहे म्हणून कर्ज देत नाही. बँक काय पाहते? बँक पाहते तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे? तुमची व्यवसायाची स्थैर्यता कशी आहे? तुम्ही किती स्थिर आहात? तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा आहे? तो कोणत्या पद्धतीने लिहिला गेलाय? आणि तुमची एकंदर व्यवसाय करण्याची शिस्त, कंप्लायन्सेस, डॉक्युमेंट्स आणि फायनान्शियल रेकॉर्ड्स या सगळ्यांचा विचार बँक करत असते. आता महत्वाचा प्रश्न आहे, कोण पात्र आहे? सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, म्हणजे एमएसएमई कॅटेगरीमध्ये येणारा प्रत्येक बिझनेस. नवीन उद्योजक म्हणजे ज्याचे 5 वर्षापेक्षा कमी वय आहे उद्योगाचे, अशी सगळेजण. आणि सेल्फ एम्प्लॉईड सुद्धा या कॅटेगरीसाठी, या लोनसाठी अप्लाय करू शकतात. आता लोन नेमकं कसं अप्लाय करायचं ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही उद्यमच्या अंडर रजिस्टर्ड असायला पाहिजे, म्हणजे एमएसएमई रजिस्टर्ड बिझनेस ओनर असायला हवा. त्यानंतर तुम्ही तुमच्या नेहमीच्या बँकेकडे जा आणि त्यांना सीजीटीएमएससीच्या अंडर अप्लाय करायचंय असं कळवा. योग्य ती कागदपत्र, प्रोजेक्ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन सबमिट करा. सीजीटीएमएससीच्या अंडर संपूर्ण प्रक्रिया जी काही आहे कर्जाची, ती बँकच करते.
काही बँका ऑनलाईन किंवा काही बँका ऑफलाईन सुद्धाही प्रोसेस करतात. आता एखादा अनुभव आहे का? तर सोहमने टेक्निकल सर्व्हिसेसची फर्म सुरू केली. सुरुवातीचं भांडवल मित्रांमधून आणि स्वतःच्या पैशातनं उभं केलं. त्याला 25 लाखांचं कर्ज हवं होतं. पण त्याच्याकडे मॉर्गेज करायला काहीच नव्हतं. त्याने काय केलं? तर त्याने त्याचे सगळे रेकॉर्ड्स, फायनान्शियल डेटा, कम्प्लायन्सेस रिपोर्ट म्हणजे जी-एस-टीचे सगळे त्याचे रेकॉर्ड्स, रिटर्न्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स असे सगळ्याची फाईल क्रिएट केली. त्याच्या नेहमीच्या बँकेकडे त्याने अप्लाय केलं आणि बँकेने त्याला त्याच्या ओव्हरऑल रिपोर्टवरनं, बिझनेसवरनं 18 लाखाचं कर्ज मंजूर केलं. सीजीटीएमएससीच्या अंतर्गत त्याला तारण द्यावं लागलं नाही. अशी बरीच उदाहरणं आपण बघू शकतो सीजीटीएमएससीच्या अंडर. सीजीटीएमएससी ही खूप चांगली स्कीम आहे. त्याचा उद्देश जो आहे तो स्टार्टअप्सना, महिला उद्योजकांना किंवा शहरातील आणि ग्रामीण भागातील व्यवसायांना प्रोत्साहन देणं आहे. 2025 पर्यंत सरकारचं उद्दिष्ट असं आहे की 5 लाख कोटी कर्ज वितरण करता यायला पाहिजे. याच्या अंडर जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस करत असाल तर 10 कोटीपर्यंतचा कर्ज मर्यादा आणि जर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर 5 कोटीपर्यंत कर्ज मिळू शकते. तुम्हाला वाटतं का 10 कोटीची ही हमी योजना खरंच गेम चेंजर आहे? की अजूनही बँकांचं वागणं किंवा बँकांना नेमकं काय हवंय हे अडचणीचं जातं? तुम्ही तुमचा जो काही अनुभव आहे तो कमेंटद्वारे मला कळवा. तुम्ही जर या स्कीमच्या अंडर अप्लाय करणार असाल किंवा याबद्दल तुम्हाला आणि काही माहिती हवी असेल, तर नक्की मला तुमचे कमेंट्स, तुमच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही जर या स्कीमच्या अंडर अप्लाय करणार असाल किंवा तुमचा आधीचा काही अनुभव असेल, तर तो नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा. ही योजना खरं तर एक सुवर्ण संधी आहे. पण फक्त माहिती असणं पुरेसं नाही. माहिती समजून घेऊन, त्याचा वापर करून बँकेपर्यंत जाणे, योग्य तयारी करणे आणि संपूर्ण अर्ज व्यवस्थित हाताळणे हे फार महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवायला हवं, की ही सरकारी योजना व्यवसाय वाढीसाठी आहे. याच्यामध्ये संपूर्ण कागदपत्र वेळेवर देणं आणि संपूर्ण देणं फार महत्वाचं आहे. माझ्या व्यावसायिक मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तर तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. उद्योजक मित्रांना टॅग करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.